आज आपल्याबरोबर आहेत शिवसेना प्रमुख खुद्द बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब, फोडाफोडीचं राजकारण शिगेला पोचलं आहे. मग तुम्ही म्हणाल की त्यात पैशाचा संबंध असू शकतो. मला काय वाटतं की पुतण्यांचं राजकारण पण तेवढंच ऐरणीवर आहे आणि पुतण्यांबद्दल पण तेवढंच बोललं जाते. म्हणजे सध्या गोपीनाथ मुंडेंचे पुतणे असतील. सरकलंच बरं झालं, चांगलं झालं. नाही, काय पुतणे हा शब्द आला कोण उतरणा पडण्याची काही गरज नाही. आम्ही ते पडणं शक्यच नाही आहे. ही पुतण्यांची वावटळ असा काही प्रश्न नाही आहे. दुष्टाव्यानं घडलेल्या गोष्टी आहेत. खरं सांगायचं, काहीच्या लोकांच्या डोक्यामध्ये हवा जाते नेतृत्वाची. बरं, एकूण सगळा तो माहोल पाहिला आणि जय जयकार वगैरे पाहिला हे सारे हे आपण त्याला आपलं वाटतं आपल्याला व्हावं असं, अशा गुदगुल्या सुरू होतात कुठेतरी आणि मग ते बाहेर पडतात. बरं, विचारानं माणसं पक्की पाहिजेत. नेतृत्व हे फार स्वस्त झाले सध्या. बरं, कोणी होतं, टॉम डिक अँड हॅरी असं म्हणतात त्याला, होतात. बरं, किती वेळ लागणार? एखादा मॉब जमतो कुठेतरी. हे आझाद मैदानावरती बघा, केवढे तरी नेते मिळतील तयार झाले नवीन. गर्दीत उभा राहिला की नेता. बरं, असं आहे ते. शिवसेनेविरुद्ध पण जो नवीन पक्ष स्थापन झाला आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तो पण सेम मुद्दे घेऊन आहे. मराठी मुद्दा जसं तुम्ही म्हणाल, तो मराठी टक्का याच्यावर आमच्यातनं फुटलेला माणूस आहे ना. मग ह्याच मातृश्रीमध्ये तो वाढला आहे. बरं, मग इथून सगळं घेऊन गेलं तर काय, इथूनच नेलं त्यांनी. बरं, काही वेळेला त्या उद्धवावरती टीका केली जाते, त्या वेळावरती पिठावरती रेगोट्या मारतोय. मग ह्यांचं पीठ कोणाचं इथूनच नेले नाही त्यांनी. शिवसेनेचंच पीठ आहे ना ते. त्या रेगोट्यांवरती तुम्ही काही बोलत नाही आणि उद्धवचीच रेगोटी तुम्हाला दिसते. हा त्यातला फरक आहे. मी काही वर्षापूर्वी तुमचा इंटरव्ह्यू केला तेव्हा तुम्ही स्वतःच म्हणालात की उद्धव आणि राजमध्ये जर राजकारणामध्ये आलं तर त्यातला एक भाऊ राजकारण सोडेल. पण तसं झालेलं कधी? मी असं नाही बोललो. तुम्ही परत आठवा. माझं वय झालं तरी स्मृती शाबूत आहे अजून. बरं, त्यांनीच ठरवलं होतं ते. हे राज बोलला होता की आम्हा दोघांमध्ये जर राजकारण आढळलं तर मी हे सोडीन, राजकारण सोडीन. मैत्रीमध्ये, आमच्या नात्यात हा शब्द आहे. पण तुम्हाला काय वाटतं, आज जो नवीन पक्ष आहे तो तुमच्याच धोरणांवर जसं मगाशी म्हणालो तोच उभा आहे, मग त्या पक्षाकडे तुम्ही शिवसेना म्हणून कसं बघता? आणि तुम्हाला वाटतं का मला की गरज काय त्याकडे बघण्याची? काय गरज आहे? बरं, माझं काही आवश्यकता आहे. माझी शिवसेना आहे, फार मोठं काम आहे, उद्धव आता सांभाळतो आहे. ठीक आहे, सल्लामसलत चालू असते, काम सुरू आहे. आता निवडणुका आल्या आहेत, माणसं उभी आहेत. बरं, हे असं काही नाही आहे. अडलं काही नाही, कोणाचंच अडत नाही. माझे वडील मला सांगायचे, जन्मताच मुलाची आई मेलीच तर मूल हे अनाथाश्रमामध्ये वाढू शकतं. समजलं? तसं काही इथे झालेलं नाही आहे. बरं, पण तुम्हाला वाटतं का वडीलधाऱ्या नात्याने की दोघे भाऊ पुन्हा एकत्र यावेत? बाहेर जो प्रचार होतो तसा असं आहे. शेवटी नाही म्हटलं तरी ठाकरे रक्तच आहे ते. वाटणं हा प्रकार निराळाच. बरं, त्यांना पाहिजे ना थोडीशी अक्कल. हे आपण काय करतोय, कशासाठी करतोय, करण्याची गरज होती का? पण शेवटी बाहेर काही मंडळी भेटतात. बरं, नात्यातलीच जास्त असतात, हे विशेष. मी नेहमी सांगत असतो ना, नातेवाईक तो क आणि ट मधला फरक आहे हा. पहिले आमचा नातेवाईक होता, आता ट लागलं म्हणजे नातेवाईक झालं. बरं, आणि आणखीन दुसरं मी बोलतो नेहमी, नाती गोती म्हणजे काय? जी गोत्यात आणतात ती नाती.